आज होता संडे आणि बघा संडेला नाश्त्याला मस्तपैकी रोल आम्ही कालचे शिळे खात होतो. शरणो तर एवढा वैतागला होता ना, मी म्हटलं दुपारच्या जेवणाला पण अजून रोल आहेत शिल्लक, तेच देणार आहे. तर बोलतो आता बस झालं, मी आता रोल कधीच खाणार नाही, कारण त्याचं मनच भरलं होतं हे सगळं खाऊन. आणि काल बड्डेचं आम्ही सेलिब्रेशन वगैरे केले, एवढे सगळे पदार्थ होते ना, ते बघूनच आमचं पोट भरलं होतं. पण काय करणार मग आता, जेवढं आम्हाला गेलं ना तेवढं आम्ही खाल्लं आणि बाकीचं सगळं मी फ्रीजला ठेवलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी नाश्त्याला तेच सगळं गरम केलं होतं. बऱ्यापैकी संपलं आहे सगळं, काही मात्र झालं नाही जे मी बनवलं होतं ते. आणि जी सारणं वगैरे राहिली होती ती पण ठेवलेली आहेत मी. म्हटलं परत काहीतरी करता होईल, फ्रँकी वगैरे काहीतरी होईल त्याचं म्हणून. नंतर काय, संडेला या सगळ्यांना सुट्टी असते, पण माझी काही सुट्टी नसतेच. माझी कामं सगळी मी आवरून वगैरे घेतली इकडे. आणि ना माझ्या माहेरी खूप मोठी आग लागली होती एका केमिकल कंपनीला. आणि तो व्हिडिओ म्हणजे काय झालं, मी मम्मीला व्हिडिओ कॉल केलेला आणि तेव्हा मला तिने दाखवलं. आणि ते बघून एवढे असे आमचे डोळे फिरले अक्षरशः, इतकी भयानक आग ती होती. व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ पण अटॅच करणार आहे, तुम्ही नक्की बघा. अजून तरी जीवितहानी झाल्याचं काय कळलेलं नाही आहे, पण त्या फॅक्टरीच्याच बाजूला एक दुकान होतं, ते पण म्हणे जळून खाक झालं. बापरे, किती डेंजर ना. आणि हे सगळं बघितल्यावर आणि ऐकल्यानंतर शॉकच बसला आम्हाला तर. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आम्ही थोडं फिरायला गेलो. नाक्यावरती ह्यांचं एक काम होतं, त्यांच्या पॅन्ट वगैरे त्यांनी फिटिंगसाठी वगैरे दिलं होतं, तर ते आणायला आम्ही गेलो होतो. ते घेऊन वगैरे आलो. आणि हे ना नेहमी असेच करतात, मला खाली नेतात फिरायला आणि स्वतः कोणाला ना कोणाला फोन लावून थोडंफार बोलत बसतात. आणि ही बघा, ही एवढी भयानक आग होती आणि एवढा धूर तिकडून निघत होता ना, खूप धूर निघत होता. फायर ब्रिगेडची गाडी तर आलीच होती, पण आमच्या इथे काही टँकर होते, ते पण विझवत होते आग, पण तरी पण ती विझत नव्हती.